मधल्या काळात काही अपडेट्स? बिलकुल आता कोर्टने ब्रेक घेतलेला आहे. ब्रेक यासाठीच घेतलेला आहे की जो मुद्दा होता की उपाध्यक्षांच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव आणलेला आहे आणि अविश्वास प्रस्ताव आणलेला असताना या आमदारांचं सस्पेन्शन केलं जाऊ शकतं का? विधानसभेची जे नियम आहेत ते काय सांगतात? म्हणजे की नोटीस देणं वेगळं आणि जो प्रस्ताव आहे तो देणं वेगळं. मग अशा वेळी जो प्रस्ताव दिलेला आहे तो प्रस्ताव कितपत ग्राह्य धरला जाऊ शकतो आणि जर ग्राह्य धरला जाऊ शकतो तर मग अशा प्रकारचं सस्पेन्शन जे आहे ते उपाध्यक्ष करू शकतात का? त्यामुळं आता कोर्ट विरुद्ध एक विधान भवन अशा प्रकारचे जे कायदे आहेत ते त्याचा किस पाडणं हे आता सध्या सुरू आहे असं म्हणता येईल आपल्याला आणि यावर चर्चा सुरू आहे. त्यासाठीच थोड्या वेळ ब्रेक घेतलेला आहे. परंतु त्यापूर्वी कोर्टानं हा एक प्रश्न उपस्थित केला होता की मग तुम्ही हायकोर्टामध्ये का जात नाही? त्यावेळेस सुद्धा जे मुद्दे आलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून की वारंवार संजय राऊत यांनी धमक्या दिलेल्या आहेत, बळी चढवले जातील या 40 आमदारांना. त्याचबरोबर मुंबईमध्ये पाय ठेवू दिलं जाणार नाही आणि मुंबईमध्ये ज्या प्रकारे त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा धोक्यात आलेली आहे आणि दंगे सुरू झालेले आहेत त्यामुळंच सुप्रीम कोर्टामध्ये आल्याचं एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी सांगितलं आणि त्यानंतर मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका ग्राह्य धरली आणि नंतर सुनावणी पुढे सुरू केलेली आहे. आता फक्त मुद्दा हाच आहे की उपाध्यक्षांच्या विरोधामध्ये जो अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला आहे त्यावर सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय आणि त्यावरच विचार करण्यासाठी चर्चा करण्यासाठी आता सुप्रीम कोर्टाने काही कालावधीसाठीचा ब्रेक घेतलेला आहे. आता पुन्हा एकदा ही सुनावणी सुरू होईल आणि नंतर मग यापुढे सुद्धा काही मुद्दे येणार आहेत. अगोदर अविश्वास ठरावाच्या संदर्भामधला मुद्दा येईल, त्यानंतर मग पुन्हा गटनेते पदांची नियुक्ती जी आहे ती कोणत्या पद्धतीने नियुक्ती केली, योग्य पद्धतीने नियुक्ती केली का अयोग्य पद्धतीने नियुक्ती केली, प्रतोत्पदाची नियुक्ती कशी करण्यात आलेली आहे, संख्याबळ कोणाकडे जास्त आहे, या संपूर्ण विषयावर आणखीन सुद्धा गहन चर्चा होणार आहे. अगदी राम, या दरम्यान एक आणखी महत्त्वाचा प्रश्न, शिवसेनेचं स्वतःचं सुद्धा एक काय म्हणूया बाय लॉज आहेत, त्या पक्षाचे प्रत्येक पक्षाचे असतात. तसे अगदी 2 दिवसांपूर्वी जेव्हा ही सगळी बंडखोरी झाली तेव्हा शिवसेनेतले अनेक नेते आपले हे बाय लॉज पुढे करत होते की आमच्या पक्षाची अशा प्रकारे ही सगळी कार्यकारिणी चालते आणि अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात. सगळे अधिकार हे पक्ष प्रमुखांना आहेत, कोणाला ठेवायचं कोणाला काढायचं, कशी निवड करायची. तर तेव्हा या सगळ्या गोष्टींचा सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी होणार आहे का? त्या संदर्भात सुद्धा काही मुद्दे मांडले जातील का? बिलकुल एकनाथ शिंदे यांच्याकडून यांचे वकील जे आहेत हेच मुद्दे महत्त्वाचे मांडले जाणार आहेत. कारण 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक पक्षाची कार्यप्रणाली, पक्षाचे नियम आणि पक्षाचा अजेंडा आणि दुसरीकडे विधानसभेची कार्यप्रणाली आणि अजेंडा. खरं तर पक्षामधून जेव्हा उमेदवार निवडून येतो, आमदार बनतो आणि विधानसभेचं सदस्यत्व तो घेतो त्याचा आणि पक्षाचा संबंध उरत नाही. मग त्यानंतर विधानसभेमध्ये एक मेंबर म्हणून असतात. त्यामुळे पक्षाची जरी एक वेगळी कार्यप्रणाली असली, अजेंडा असला किंवा नियम असले तरी सुद्धा ते विधानसभेमध्ये लागू होत नाहीत असा दावा एकनाथ शिंदे यांच्या वकिलाकडून केला जाणार आहे. आणि त्यामुळेच जेव्हा आमदार होतो, लेजिस्लेचरमध्ये असेंब्लीमध्ये सहभाग घेतो त्यावेळेस विधानसभेचे संपूर्ण नियम जे असतात ते लागू असतात. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्टीमध्ये मोठी फूट झाली आणि जे 6 खासदार होते त्यापैकी 5 खासदार हे वेगळे झाले आणि त्यांनी आपला गट बनवला आणि त्याला नाव सुद्धा हे रामविलास पासवानच्या पक्षाचं मिळालेलं आहे आणि त्यावर त्यांची जी मेजॉरिटी होती ती सुद्धा सिद्ध झालेली आहे. तसाच प्रकार जो आहे तो आता याच ठिकाणी घडलेला आहे, जे की शिवसेनेमध्ये घडलेला आहे. तसाच एक गट एकनाथ शिंदे हे बाजूला घेऊन आलेले आहेत. त्यामुळं रामविलास पासवान केसमध्ये जे घडलेलं आहे तेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा रिपीट होताना आपल्याला इथं दिसून येते. पाहावं लागेल की कशा पद्धतीनं आपले मुद्दे जे आहेत ते पुढे आता मांडतायत एकनाथ शिंदेचे वकील. अगदी या दरम्यान राम, एक महत्त्वाची बातमी येते की 2 मिनिटांचा ब्रेक जो कोर्टानं घेतलेला होता माननीय सुप्रीम कोर्टानं, तो आता संपलेला आहे आणि पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टातल्या सर्वात जलद अपडेट बातमी आपण झी24 तासवर देतोय. 2 मिनिटांसाठी सुप्रीम कोर्टानं आपलं काम थांबवलेलं होतं. पुढचे कुठले मुद्दे आहेत आणि काही मुद्द्यांवर अभ्यास या संदर्भात हा ब्रेक होता आणि आता हा ब्रेक संपलाय. सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात केलेली आहे. राम, या सगळ्या दरम्यान एकंदरीतच राऊतांनी गेल्या 2-4 दिवसांमध्ये जी काही विधानं केली, जे काही टीका केल्या, काही ठिकाणी अगदी पातळी घसरून टीका केली असाही जो आरोप होत होता, तर या सगळ्या टीकांचा आता हा पुरावा म्हणून बंडखोर आमदार उपयोग करतात, ही सुद्धा एक प्रकारची स्ट्रॅटेजी दिसते.
बिलकुल. खरं तर संजय राऊत हे ज्येष्ठ नेते आहेत, परंतु महाविकास आघाडीमध्ये हा जो गट बाहेर पडलेला आहे, एकनाथ शिंदे यांचा गट, त्यापैकी कोणत्याही आमदारांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलेली नाही आहे. परंतु संजय राऊत हे वारंवार जे वक्तव्य करत आहेत, पातळी घसरून गेलेली आहे, जीभ घसरलेली आहे त्यांची, आणि ज्या प्रकारे स्टेटमेंट ते देत आहेत की 40 आमदार हे बळी रेडे आहेत आणि त्यांचा बळीसाठी वापर केला जाणार आहे आणि मुंबईत आल्यानंतर आम्ही तुम्हाला पाहून घेऊ, त्यांच्या शेवपेटेच मुंबईमध्ये येतील, अशा प्रकारचे जे वक्तव्य आहेत, स्टेटमेंट आहेत, त्यांचा आधार घेतलेला आहे, त्याचे पुरावे जोडलेले आहेत. काही न्यूजपेपरचे, काही न्यूज चॅनलचे कटिंग्स जे आहेत ते सुद्धा घेतलेले आहेत आणि ते या संपूर्ण याचिकेमध्ये जोडले गेलेले आहेत. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये दंगेसुद्धा सुरू झालेले आहेत, त्याचे पुरावेसुद्धा जोडलेले आहेत. आणि जे आमदार आहेत बंडखोर, त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या जीवाला कशा प्रकारे भीती आहे हे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे कुठेतरी संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचं टेन्शन जे आहे ते वाढल्याचं आपल्याला दिसून येते. कारण संजय राऊत हे शिवसेनेची बाजू मांडत होते, महाविकास आघाडीची बाजू मांडत होते, परंतु आता हा बुमरँग झालेला आहे हे दिसून येते. कारण त्यांच्या या संपूर्ण स्टेटमेंटचा, वक्तव्याचा उपयोग जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये याचिकेमध्ये आता एकनाथ शिंदे गटाने केलेला आहे. यापूर्वी आपल्याला आठवत असेल की यापूर्वी सुद्धा हायकोर्टानं सुद्धा फटकारे लावले होते की संजय राऊत यांच्या बोलण्यामुळं काय आमचं काय कामकाजावर फरक पडत नाहीये किंवा कामकाज त्यांच्यामुळे काय चालत नाहीये. त्यामुळे संजय राऊत यांचे जे वक्तव्य आहे वारंवार जे भाषा घसरलेली आहे, आतापर्यंत कोर्टामध्ये त्याचा वापर केला नव्हता, परंतु आता या याचिकेमध्ये वापर केलेला आहे. त्याच्यामुळं आता कोर्ट यावर कशा पद्धतीनं बघतंय हे पाहणं गरजेचं आहे. अगदी खरंय. राम, असे संपर्कात राहा. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना अपडेट काय नेमकं चालू आहे सुप्रीम कोर्टाविषयी, सुप्रीम कोर्टामध्ये त्या संदर्भातले अपडेट्स देऊया. सगळ्यात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी सध्या सुरू आहे. साधारण अर्ध्या तासापूर्वीपासून या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टात शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या याचिकेवर आता या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवातीला सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाला हायकोर्टात का गेला नाही अशी विचारणा केली आणि यावर या प्रकरणाची तत्परता पाहता सुप्रीम कोर्टात आल्याचा युक्तिवाद शिंदे यांच्या वकिलांकडून करण्यात आला आणि हा युक्तिवाद कौल यांनी केला. तर काही नेत्यांकडून मृतदेह परततील अशी वक्तव्य करण्यात आली आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या हे सगळं निदर्शनास आणून दिलंय. तर शिंदे गटानं काय काय नेमकी बाजू मांडली आहे ते आपण पाहूया. उपाध्यक्षांनी फ्लोर टेस्टवर बहुमत सिद्ध करावं, सगळ्यात महत्त्वाची या क्षणाची बातमी. शिंदे गटानं उपाध्यक्षांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलेला आहे. सध्या उपसभापतींवर अविश्वास ठरावासंदर्भात ही सगळी सुनावणी या मुद्द्यावर सुरू आहे. बहुमताबाबत विश्वास आहे तर फ्लोर टेस्ट का नाही अशा पद्धतीनं प्रश्न उपस्थित केलाय. शिंदे गटाच्या उपाध्यक्षांच्या भूमिकेवर शिंदे गटानं हा सवाल उपस्थित केलेला आहे. फ्लोर टेस्ट का नाही, उपाध्यक्षांनी फ्लोर टेस्टवर बहुमत सिद्ध करावं अशा प्रकारचं हे आव्हान देण्यात आलेलं आहे. हे दावे करण्यात येतात. शिंदे गटाचा उपाध्यक्षांच्या भूमिकेवर हा सवाल आहे. पुन्हा एकदा जाऊया आपण आणि पाहूया आपण नेमकं काय सध्या सुप्रीम कोर्टात चालू आहे. अध्यक्षांनी अविश्वास प्रस्तावाला उत्तर द्यावं असं म्हटलंय. त्यांनी आधी सभागृहात संख्याबळ मिळवावं, कौल बाजू म्हणतात सध्या शिंदे गटाची. त्यानंतर त्यांनी आपले अधिकार मिळवावेत. कौल यांच्याकडून नवम रेबिया केसचं वाचन करण्यात आलं. सभागृहात विश्वास मिळवून अधिकार मिळवावेत. कौल यांनी ही सगळी बाजू मांडलेली आहे. आणि पुन्हा एकदा जाऊया या सगळ्या मुद्द्यांवर रामकडे. राम, आपण हे सगळे मुद्दे आता ऐकले असतील. विश्वास आहे जर बहुमताबाबत तर फ्लोर टेस्ट का करत नाही अशा प्रकारे प्रश्न उपस्थित केलेला आहे शिंदे गटानं. बिलकुल. फ्लोर टेस्ट का केली जात नाही हा सुद्धा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. कारण बहुमत जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे आहे आणि साधारणतः 37पेक्षा जास्त आमदार जे आहेत ते त्यांच्याकडे आहेत. परंतु जी वाट पाहतायत ते म्हणजेच की अगोदर अविश्वास ठराव जो आणलेला आहे उपाध्यक्षांच्या विरोधामध्ये, त्यामध्ये नेमकं सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय हे अगोदर पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून स्टेप बाय स्टेप एकनाथ शिंदे यांचा गट जो आहे तो पावलं टाकतोय. कारण कोणत्याही घाई गडबडीमध्ये पाऊल टाकलं तर बुमरँग होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच हे पाऊल टाकलं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी अगोदर सुरुवातीला पहिला मुद्दा तोच घेतलेला आहे अविश्वास ठरावाचा आणि त्यानंतर मात्र गटनेते
पदाची कशी नियुक्ती चुकीची आहे तो मुद्दा घेतला जाणार आहे. प्रस्तुत पदाची नियुक्ती कशी चुकीची आहे तो मुद्दा घेतला जाणार आहे आणि त्यानंतर मात्र दावा केला जाणार आहे. जसं की आपल्या चॅनलवर थोड्या वेळापूर्वीच दीपक केसरकर यांनी एक्सक्लुझिव्ह माहिती दिली होती की हे सरकार राजीनामा द्यावा, म्हणजेच की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, त्यानंतर हे सरकार बरखास्त झाल्यानंतरच आपण सरकार स्थापनेचा दावा करणार आहोत. म्हणजेच की सरकार स्थापनेचा दावा करणं हे निश्चित केलेलं आहे. आणि त्याचबरोबर केवळ दावा करणंच नव्हे तर शिवसेनेचं लेटर हेड, शिवसेनेचं नाव हे कोणालाही वापरता येणार नाही, कारण बहुसंख्य आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहेत. हा सुद्धा या याचिकेमध्ये दावा करण्यात आलेला आहे. त्यामुळं आपल्याला दिसतं की एकीकडे पक्ष जो आहे शिवसेना तो पूर्ण जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत आहे किंवा त्यांच्या ताब्यात आहे हा दाखवण्याचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे सरकार म्हणजेच की हा गट एकनाथ शिंदे यांचा गट आणि तो स्थापन करू शकतो, बहुमत त्यांच्याकडे आहे आणि पाठिंबा देऊन एका राष्ट्रीय पक्षाला पाठिंबा देऊन हे स्थापन करू शकतो हा सांगण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता फक्त दोनच मार्ग आहेत सरकार स्थापन करण्यासाठी, एकतर की कोर्टामधून फ्लोअर टेस्टची मागणी करू शकतात किंवा राज्यपालाकडे फ्लोअर टेस्टची मागणी करू शकतात. त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे पाहावं लागेल की फ्लोअर टेस्टची मागणी केली जाते का. तसंच राम, या दरम्यान एका केसचं सुद्धा वाचन केलेलं आहे कौल यांनी. नबम रेबिया नावाची ही केस आहे. अर्थात त्याचे फार काही डिटेल्स आपल्याकडे नाही आहेत, मात्र असे रेफरन्सेस या याचिकेवर सुनावणी करताना घेण्यात येणार आहेत आणि त्यामुळे अर्थातच एका मोठ्या राज्याचा हा राजकीय पेच सोडवताना यामध्ये भरपूर वेळ जाणार आहे. सध्या तरी हे स्पष्ट दिसतंय, कारण जसं आता तुम्ही सांगितलं की शिंदे गटाकडून अत्यंत सतर्कतेनं हे एक एक पाऊल उचललं जातंय, एक एक मुद्दा पुढे केला जातोय. शिंदे गटानं उपाध्यक्षांच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित केलाय. एकतर त्यांनी जी सगळी निवड केली गटनेतेपदाची आणि प्रतोदपदाची तीच मुळात चुकीची आहे, कारण त्यांच्याकडे संख्याबळच नाहीये. तर अध्यक्षांनी अविश्वास प्रस्ताव द्यावा असं म्हणतात. त्यांनी आधी सभागृहामध्ये संख्याबळ मिळवावं असं कौल यांनी म्हटलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी आपले अधिकार मिळवावेत असं कौल यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्या सुनावणी दरम्यान शिंदे गटाकडून कसे दावे केले जातात आपण पाहतोय. राम, नबम रेबिया ह्या केसचा आपल्याकडे काही रेफरन्स आहे का. या केसचं तर रेफरन्स नाही आहे, परंतु या केसचा रेफरन्स कशासाठी दिलेला आहे तो आपण आपल्या प्रेक्षकांसाठी सांगू शकतो. यामध्ये आता मुद्दा हा आहे की स्पीकर, उपाध्यक्ष यांचे पॉवर काय आहेत, यांचे अधिकार हे विधानसभेमध्ये काय आहेत आणि त्यांच्यावर जर अविश्वास ठराव दाखल केला जात असेल तर सस्पेन्शन करणं हे त्यांच्या अधिकारामध्ये येऊ शकतं का. आणि त्यासाठी अगोदरचे जे निकाल आहेत, अगोदरचे जे रेफरन्सेस आहेत ते आता कौल हे वाचून दाखवताना दिसत आहेत आणि त्या केसेसमध्ये अशा प्रकारचे अधिकार नसल्याचं हे कौल सांगत आहेत. म्हणजेच की जर अविश्वास दर्शक प्रस्ताव जर दाखल केला असेल तर मात्र सस्पेन्शन करता येत नाही अशा प्रकारचा दावा जो आहे ते वकील करत आहेत, ॲडव्होकेट कौल करत आहेत एकनाथ शिंदे यांच्या बाजूने. आणि म्हणूनच या केसचा जो रेफरन्स आहे, संदर्भ जो आहे तो यासाठीच आहे की उपाध्यक्ष किंवा अध्यक्ष विधानसभेचे त्यांना हा अधिकार नाही आणि त्यांचे अधिकार काय आहेत यावरच आता ही मूळ चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळं आता पाहावं लागणार आहे की आणखीन कोणते रेफरन्सेस पुढे सादर केले जात आहेत आणि या अधिकाराच्या संदर्भामध्ये पुन्हा मग सरकारची बाजू काय आहे हे सुद्धा आता काही कालावधीमध्ये पुढे येईल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे